गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज 5:30 वाजलेले सकाळचे आणि आता मी जातोय नाशिकला. आणि सकाळी सकाळी थंडीमध्ये जनशताब्दी एक्सप्रेसने मला जायचंय. आणि आता घरी आलेली माझी बहीण आणि बाची, तर आपण त्यांना थोडंसं भेटूया आणि मग आपण जाऊया. ही आहे माझी बाची, छोटीशी प्यारीशी नन्नीशी, चहा पिती मम्मी सोबत. हो, कैसा लगा तुला? आता सगळेजण बघताय, काय म्हणते त्यांना? हाय. हे लावून दाखव. तिला नाही भीती दाखवायची होती. ओ लावून दाखव. तर मित्रांनो, आता माझ्या गाडीचा टाइम झालेला आहे आणि गाडी आता स्टेशन जवळ येतोय. तर आता मी निघतोय जाण्यासाठी. तर चला आपण जाऊया. हे आलेला आहे माझा भाऊ, तो मला नेऊन सोडणार आहे. एवढ्या सकाळी सकाळी तर काही दिसत नाही, फुल अंधारामध्ये आम्ही जातोय. तर मित्रांनो, आता नेहमी 4 नंबर प्लॅटफॉर्मवर येणारी गाडी आज 2 नंबरवर येणार आहे. आणि त्यासाठी आता दादरा सोडून जावं लागणार आहे, कारण की ही गाडी इथे थांबलेली आहे बघा. तर ही गाडी इथे थांबली असल्यामुळे मला दादरा सोडून वरी जावं लागणार आहे. एक तर सकाळी सकाळी उठून या, त्यानंतर दादरा सोडून जा, फुल बेजारी. घरी कधी एक्सरसाइज न करणार मी, आज मला सकाळी सकाळी एक्सरसाइज करावं लागतंय, ती फक्त रेल्वेसाठी. आणि ती रेल्वे या 4 नंबर प्लॅटफॉर्मवर येण्याऐवजी आता इकडे येणार आहे बघा. परेशानीच परेशान आहे. मी बरोबर टायमाला पोहोचलो बघा मित्रांनो. नशीब चांगलं होतं, गाडी आली आणि आपण पण दोघं पण एकाच वेळेला पोहोचलो. तर चला मित्रांनो, आता गाडी आलेली आहे आणि आता आपण आपला डब्बा शोधूया, म्हणजे आपली जिथं सीट बुक असेल ते नंबर. चला. रेल्वेची अनाउन्समेंट झालेली आहे. माझा डब्बा खूप समोर आहे. तर आता मी तिकडनं जातोय, रिकामा डब्बा एक दिसलेला आहे, त्यात जातोय. जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोली ते मुंबई धावते ना, त्यामुळे आता हिंगोली नंतर पहिले बसमध्ये, तर बसमध्ये नंतर डायरेक्ट पूर्ण येतं. तर मग आता अजून गाडी पूर्ण रिकामीच आहे. फक्त आता ही गाडी औरंगाबादला फुल भरते आणि औरंगाबाद पासून मुंबईला जाणारे खूप पॅसेंजर वगैरे असतात, त्यामुळे इथून रिकामी राहते, तिथून भरेल. मग आता आपण तो दुसऱ्या डब्यात बसलेलो मी सध्या. पण इथून मला औरंगाबाद पासून मला माझ्या जागेवर जाऊन बसावं लागेल. चला बघू आपण येईपर्यंत औरंगाबाद. तोपर्यंत बसू इथेच, आराम करू. मित्रांनो, आता मी पोहोचतोय जाण्याच्या स्टेशनवर. 6 वाजता सुरू केलं होतं, पूर्ण निघालतो 6 वाजता. आता इथे मला वाजले 8:30 आणि आता थोड्या वेळा आता मला भूक लागलेली आहे. तर आपण जाऊया, काही नाश्ता बघूया काय मिळतो काय इथे. या प्लॅटफॉर्मवर जवळजवळ काही खायचं नाश्त्याचं सेंटर दिसत नाही बघा काही. तर बघू आता आपल्याला समोर मिळतं का काही नाश्त्याला. मित्रांनो, आता खूप वेळानंतर आता मला नाश्त्याला इथं भेटलेला आहे बघा, वडा आणि चहा घेतलेला आहे मी नाश्त्यासाठी. चहा आणि आता वडा खातो, नाश्ता करतो यांचा आणि जाऊया मग. मित्रांनो, आता नाश्ता वगैरे झालेला आहे. आता बस 2 स्टेशन बाकी आहे, मग आपलं नाशिक येईल. आता आपण आहोत जालन्याला. जालन्यानंतर आता औरंगाबाद येईल, नंतर मनमाड आणि मनमाड नंतर डायरेक्ट नाशिक. तर चला मग आपण जाऊया रेल्वेमध्ये. आणि आता रेल्वे थोड्या वेळात सुरू होईल.
मित्रांनो मी फायनली पोहोचलोय बघा नाशिकला. आता नाशिकवरून आता मला रेल्वेचा प्रवास आपला इथे थांबेल आणि आपला आता इथून बसचा प्रवास सुरू होईल. कारण की आता इथून मला वापस घरी जाण्यासाठी खूप वेळ लागेल आणि आता आपण बसने जाऊया कारण की ऑटोवाली लवकर तयार होत नाही जाण्यासाठी. नाशिकच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच लगेच बस स्टॉप आहे बघा. आता यातली एखादी आपल्या एरियात जाणारी बस बघूया आणि जाऊया त्यामध्ये बसून. मित्रांनो बघा आपल्या एरियात जाणारी बस आपल्याला दिसलेली आहे. आता आपण त्यामध्ये बसून जाऊया. तेव्हा ही बस आपल्या एरियात जाते. आता मी बसमध्ये बसले बघा आणि आता आपला बसचा प्रवास सुरुवात होईल. तर मित्रांनो आता मी निमाणीला उतरलेलो आहे. आता निमाणीहून पण आता मला ॲटो करून जावं लागेल पुढे कारण की निमाणीहून जवळपास 3 किलोमीटर लांब आहे बघा आपलं घर. तर आता आपण ॲटो बघूया इथे मिळतो का. आता ॲटोत बसवलोय बघा मी. आता ॲटोत मी जायचं इथून नाक्यापर्यंत. नाक्यावरून थोडं चालून मला मग घरापर्यंत जावं लागेल. तर मित्रांनो आता आपला प्रवास पूर्ण संपलेला आहे. पहिले रेल्वेचा, नंतर बसचा, नंतर ॲटोचा. आता एवढं सर्व मी सकाळी 6 वाजता रेल्वेमध्ये बसलो होतो आणि आता जवळपास 2 वाजलेले आहेत. म्हणजे 450 किलोमीटर लांब येण्यासाठी मला तब्बल 8 घंटे लागलेले आहेत बघा. आता इथून थोडंसं आता मला चालत जावं लागेल घरी आणि आता घरी गेलं की मस्त आराम वगैरे करू आणि आपण परत भेटू. मित्रांनो आता मी पोहोचलोय घरी आणि उद्या आपण आता परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.